टॅलेंट. आता आपण एक काम करायचं. भैया चहा सांगू का? टॅलेंट, डोंट टॉक बेबीश. भैया बेबिश नाही, रबिश म्हणजे फालतू. दॅट इज दॅट. आता मी काय म्हणतोय ते नीट ऐक. आपण आपला एक माणूस शीतलच्या घरात हेरायचा. त्यानं काय होईल? त्यानं काय होईल? दंगा होईल, दंगा. हो पण भैया त्यांच्या घरात दंगा झाला तर गावात बी दंगा होईल की. ए, तसला दंगलीचा दंगा नाही करायचा काय. मग कसला दंगा? आपण जो माणूस शीतलच्या घरी पेरणार त्याच्याकडनं ज्या मिळणाऱ्या खबरी आहेत त्यानं होईल दंगा. पण भैया त्यांच्या घरातला माणूस त्यांनाच फुटी राहून तुम्हाला मदत करील का? टॅलेंट, तू म्हणतोय ते बरोबर आहे, पण आपण पण काय एवढे कच्चे खिलाडी नाही. त्यांच्या घरातला असा एक माणूस आहे की जो आपलं काम बी करेल आणि त्याला कळणार बी नाही आपण काय करतोय ते. कोण? अहो, ते जितू काकांचं शेंडेफळ. म्हणजे कोण? अहो भैया तुम्हाला माहित नाही का, बारका ध्रुव. टॅलेंट, ह्या कामासाठी तो लईच बारका आहे असं नाही वाटत तुला? तसं नाही भैया, त्याला जरा गोळात घेतला ना सगळ्या टिपा दिला आपल्याला. मला नाही वाटत तो काय आपल्या कामाचा असेल. तसं नाही भैया, तो सारखा त्या शीतलच्या मागं पुढं असतो. त्याच्यामुळं त्याच्या इतकी परफेक्ट माहिती आपल्याला कुणी देऊ शकत नाही. माहिती देईल पण कुठं जाऊन थोबाड उचकटलं म्हणजे? नाही उचकटत. समजा उचकटलं मग? मग आपण काय करू शकतो? तेच मगापासून बोंबलतोय मी. भैया मग दुसरा कोणतरी प्यादा निवडू जो आपलं काम करेल. एक प्यादा हाय माझ्या डोक्यात. भैया वजिराला जर मात देणारा प्यादा असेल ना तर तो लगेच डोक्यातून काढून टाका. वजीर मेला तरी चालेल पण राणी राजाचीच झाली पाहिजे. अहो ते सगळं ठीक आहे पण नाही बिन नाही. आपल्या डोक्यात प्यादा फिक्स आहे. कोण? कोण काय कोण? सौरभ आपला. त्याच्यावरती इम्प्रेशन पाडून त्याला कधीच आपल्या बाजूने करून घेतलं आपण. भैया आपण चुकीच्या माणसावर डाव खेळतोय. म्हणजे तो सौरभ काय आपल्या कामाचं नाही, त्याचा काहीच उपयोग नाही. टॅलेंट, असं कसं म्हणतोस तू? शीतलचा भाऊ आहे ना त्यो. अहो तो शीतलचा भाव आहे की, मी कुठे नाही म्हणतोय, पण त्याचा काहीच उपयोग नाही भैया. मग त्याला इथं काय झाडलोट करायला बोलणार का आपण? कामाचं नाही म्हणतोस ते. भैया तू त्याच्या शिक्षणाच्या बाहेर डोकावणाऱ्यातला नाही, पण आपण आपली कुठली कामं त्याच्या भरोशावर सोडू शकत नाही. अरे टॅलेंट, उम्मीद पे दुनिया कायम है. हा मग मजबूत पत्ता काढू त्यांच्या घरातला. टॅलेंट, हा माझा एक फॉर्म्युला आहे. आधी सोपे प्रश्न सोडवायचे, मग अवघड प्रश्नाकडे मोर्चा वळवायचा. एकदम बरोबर आहे भैया, पण त्याच्याकडून आपण काय काम काढून घ्यायचं? अरे लय काम करून घेऊ शकतो. शीतलवर घरातलाच एक प्रायव्हेट डिफेक्टिव्ह ठेवलाय असं समज, आणि त्या डिफेक्टिव्हला बी कळणार नाही की त्याला आपण डिफेक्टिव्ह केलाय ते. भैया तुम्ही ओरडणार नसेल तर एक सांगू का? बोल पटकन. ते डिफेक्टिव्ह नसतं, डिटेक्टिव्ह असतं. म्हणजे गुप्तहेर. आता काय हेरायचं ते बरोबर हेरतो का नाही बघ.
अहो रावल्याची आई या की. आले आले. काय म्हणताय? तुम्ही तर इकडे यायचं नावच टाकलंय जणू, आणि दुकानातलं सामान पण घ्यायला रावल्यालाच पाठवताय. अहो काय सांगायचं वहिनी, घरातल्या कामानं आणि बाप लेकाचं करण्यात दिस कुठं जातो हे सुद्धा कळत नाही. अहो मग राहुल्याच उरकून टाका की, म्हणजे तुम्हाला सुट्टी मिळेल. कशाचं काय, आत्ताच्या पोरींला नोकरदार नवरा लागतो या, आणि आता पोरी तरी कुठे ऍडजस्ट करून घेते ती. आत्ताच एका घरातला तमाशा बघून आली या. तमाशा कसला हो? आत्ताच पुष्पाच्या घरनं जाऊन आली. तिथं केवढा मोठा तमाशा बघितला बाया. काय झालं? जेडीचं लग्न मोडलं ना. मी पुष्पाला सांगितलं की बाया पुरीच्या लग्नाच्या गोष्टी साऱ्या गावभर करू नकस म्हणून. पहिल्यांदा विचार कर, ठरव, पुढच्याला विश्वासात घे, आणि नंतर काय असेल ते सांग. तर जीजी म्हणाली बरोबर बोलते की ती, तिचं ऐक जरा. यावर त्या बाईने एवढा तमाशा घातला की नाही ती जीजीला बोलली. बिचारी जीजी गपगुमान समद ऐकत होती. अगो बाई, मग जीजी काय बोलल्या नाही होय तिला? बोलली की, पहिल्यांदा बोलली, पण पुष्पाच्या तोंडाचा एवढा पट्टा सुटला की जीजीला त्या आवारनं लय अवघड झालं. मला तर जिजींचं लय वाईट वाटतंय बघा. तुम्हाला वाईट वाटून काय उपयोग, जिला वाटायचंय तिला वाटत नाही. सुमन, काय काय घरात बाई लयच भानगडी असतात. आता आपल्या लग्नाला एवढी वर्ष झाली, पण आपल्या घरात कधी भांडण झाल्याचं मला तर नाही बाई आठवत. होय अहो. नाहीतर ह्यांच्या घरात रोज कालवा हायच. खरंच जीजीची हालत ना लयच खराब आहे. आज ट्रेनिंगला गेलाय आणि ते मामा कामाला दिवसभर जातो या. जीजीकडे लक्ष द्यायला कुणी सुद्धा नसतं या. मी लक्ष देईन जीजीकडं. ए बाई, तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे, तेच लई हाय. बाकीच्या असल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला आम्ही हाय. कसं होणार आहे जिजींचं देवालाच ठाऊक. होय ग, मला पण आता जीजीची लई काळजी वाटायला लागली. बघू, मी पण एक दिवस चक्कर मारून येईन म्हणते. खरंच तुम्ही जाऊन भेटूनच या. पण मला असं वाटतंय की आजाचा मामा लक्ष का देत नाही तेच काय कळना. अहो, ती पुष्पाताई कुणाचं ऐकते वय? स्वतःच्या नवऱ्याला पण तिने नको नको करून ठेवलंय. खरंय तुमचं. बरं येते आता मी. अहो थांबा की, चहा घेऊन जा. नको नको, आमचा नवरा म्हणतो गेली की बाया तिकडचीच होती या. नको. बरं बरं, पण येत जाऊ बरं का मध्ये मध्ये. होय होय, ही